COEP टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येत वाढ होतीये। ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले। तसेच नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। नामदार पाटील यांनी आज COEP मधील मुलांच्या वसतिगृहाची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी COEPचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड, COEP बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष विनायक पै, कुलसचिव DN सोनवणे, अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉक्टर पराग सदगीर, विद्यार्थी संघटनेचे माजी सदस्य जगदीश कदम, डॉक्टर राजेंद्र हिरेमठ, भरत गीते, विवेक पवार तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उपअभियंता उमेश शिद्रुक आदी उपस्थित होते। पाहणी दरम्यान कुलगुरू डॉक्टर भिरुड यांनी मुलींच्या वसतिगृहाची विद्यमान क्षमता 900 तर मुलांच्या वसतिगृहाची क्षमता 1200 असल्याची माहिती दिली। स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक आराखडा व अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश नामदार पाटील यांनी दिले। यानंतर त्यांनी COEP मधील बोट क्लब परिसराची पाहणी करून नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला। यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या 9व्या टप्प्यातील जमीन अधिग्रहणा संदर्भातील तांत्रिक अडचणीमुळे काम स्थगित असल्याची माहिती दिली। त्यावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अडचणी दूर करण्यात येतील असं सांगत प्रकल्पाचे काम कोणताही विलंब न लावता तातडीने सुरू करण्याचे निर्देश नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले।